दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आजची मिसा सर्वांच्या हेतूसाठी अर्पण केली जात आहे. ज्या व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहे त्यांना त्यांच्यातून मुक्ती मिळावी अशा सर्वांसाठी या मिसात प्रार्थना केली जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभू, करुणा कर प्रभू, करुणा कर प्रभू आम्हावरी. पापे आमुचे
पदरी घेऊनी क्षमा मागतो हो तुझ कडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अनापणाला शाश्वत जीवन दया कडूनी मिळत राहो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या आशा दीपका व सामर्थ्या तुझे कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. संत पौलाचे करिंथिकरास दुसरे पत्र यातून घेतलेलं वाचन. देह स्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात, म्हणून मीही प्रौढी मिरवीन. मी तर शर्मेने म्हणालो की आपण त्याच्या बाबतीत फार दुर्बळ पडलो. तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल तिच्यात मीही धीट आहे हे मी निर्भीडपणे बोलतो. हे इब्री आहे काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. हे मी वेडगळासारखे बोललो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे आणि पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून एकूण 40 फटके खाल्ले. 3 वेळा शड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले. आणि 1 दिवस मी रात्र समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यावरील संकटे, लुटमारीमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरांतील संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम आणि कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपास तपास, थंडी आणि अपुरी वस्त्रे ह्या सर्वामुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या आणि अशा इतर गोष्टीखेरीज माझ्या मनावरचे रोजचे ओझे म्हणजे आपल्या मंडळीविषयीची चिंता ही आहे.
एकदा दुर्बळ असला तरी मी दुर्बळ होत नाही काय? मी एखादा अडखळायला गेला तर मला संताप येत नाही काय? मला प्रौढी मिळवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीची प्रौढी मिळवीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वर नीतिमानांना संकटांतून मुक्त करतो. परमेश्वर नीतिमानांना संकटातून मुक्त करतो. मी परमेश्वराला सदा सर्वदा धन्यवाद देईन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराठाई प्रतिष्ठा मिळविल. दीन हे ऐकून हर्ष करतील. प्रतिसाद. परमेश्वर नीतिमानांना संकटातून मुक्त करतो. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. प्रतिसाद. परमेश्वर नीतिमानांना संकटातून मुक्त करतो. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. या पामाराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले. प्रतिसाद. परमेश्वर नीतिमानांना संकटातून मुक्त करतो. जय घोष. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटला आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवलं आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्थई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर आणि जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तिथे कसर आणि जंग खाऊन नाश करत नाहीत आणि चोर घरफोडी करत नाहीत आणि चोरी करत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. डोळा शरीराचा दिवा आहे. यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल. यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार महाभयंकर आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, एक श्रीमंत माणूस एका गावात राहत होता. ते श्रीमंतीसाठी नावाजले होते. त्यांना श्रीमंतीचा फार गर्व होता. एक दिवस
प्रसिद्ध संत माणूस त्या गावात आल्याची वार्ता श्रीमंत माणसाला कळताच ते त्यांना भेटायला गेले व स्वतःकडे किती संपत्ती आहे ह्याविषयी ते त्यांना बोलू लागले. हे सर्व संत माणसाने पाहिल्यावर त्यांच्या पिशवीतून एक लहान सुई काढली व ते श्रीमंत माणसाला दिली आणि बोलले, जेव्हा तू स्वर्गराज्यात जाशील तेव्हा ही लहानशी छोटीशी सुई आपल्याबरोबर घेऊन जा. त्यावर श्रीमंत माणूस हसत म्हणाले, हे कसे शक्य आहे? तेव्हा त्यांना समजले की मेल्यानंतर ही छोटी सोयी आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही, तर एवढी मोठी श्रीमंती आपण कशी घेऊन जाणार? आपण मेल्यानंतर श्रीमंती नव्हे तर आपण केलेली चांगली सत्कृत्ये आपल्याबरोबर घेऊन जाणार ह्याची आपण जाणीव ठेवूया. आजचं शुभवर्तमान हेच आपल्याला येशू ख्रिस्ताचा संदेश देत आहे की पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठविण्यापेक्षा स्वर्गात संपत्ती साठविण्यासाठी प्रयत्न करत राहा. जे नाशवंत व ऐहिक गोष्टी आहेत त्याकडे लक्ष न देता जीवनाला अर्थ प्राप्त होणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या. परमेश्वर सांगत आहे की जेथे तुझे धन आहे तेथे मनही आहे. होय माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपलं मन हे नेहमी धनाकडे असते आणि अशामुळे आपण ज्या गोष्टीसाठी बोलावलं गेलो आहोत तो हेतू बाजूला राहतो व आपला खरा ध्येय आपण हरवून बसतो. या शुभवर्तमानावर चिंतन मांडताना पोप फ्रान्सिस म्हणतात, संपत्ती हृदयाचा ताबा घेते आणि अंतःकरण नाहीसे करते, भ्रष्ट करते. म्हणून आपलं मन आपण स्वर्गात संपत्ती साठविण्यासाठी लावले पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या अंतःकरणाचे डोळे उघडूया व आपली नजर परमेश्वराकडे लावूया. आजच्या पहिल्या वाचनात संत पौलाच्या जीवनाद्वारे आपल्याला कळून येते की त्यांनी अनेक संकटांना सामोरे जाऊन आपल्या आयुष्याचा त्याग केलेला आहे. दुसऱ्यांसाठी ते जीवन जगले आहेत. त्यांनी स्वतःविषयी, स्वतःच्या आयुष्याबद्दल, जीवनाबद्दल कधी बढाई मारली नाही. मात्र स्वर्गराज्यात जीवन कसं जगता येईल याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलं. आपण सर्वजण या जगाचे प्रवासी आहोत. जेव्हा आपण या पृथ्वीतलावर जन्म घेतला तेव्हा आपण रिकामे हाती आलो आणि मेल्यानंतर देखील आपण रिकामीच जाणार आहोत ह्याची जाणीव आम्हा प्रत्येकाला असणे हे गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. विशेषतः या कोरोनाच्या काळात इतरांना कशी मदत करता येईल, विशेषतः गरीब, गरजू यांकडे लक्ष देणं. या पॅन्डेमिकमध्ये मी पाहिलेलं आहे, अनेक लोकांनी एकमेकांच्या मदतीला धावून गेले आहेत. जेव्हा एखादं कुटुंब, एखादी व्यक्ती दुःखाच्या दरीतून जात असताना त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला साथ देण्यासाठी, मदत करण्यासाठी आपली लोक धावून गेलेली आहेत. काही काने तर स्वतःकडे असलेलं नसलेलं सर्व काही दुसऱ्यांच्या हितासाठी दिलेलं आहे आणि अशा या कृतीद्वारे आपल्या जीवनामध्ये स्वर्गराज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजूनपर्यंत आपल्यामधील काही जण आपले डोळे बंद करून बसले आहेत. मी आणि माझा ही भावना ठेवून स्वतःचाच विचार करीत आहेत. पोप फ्रान्सिस म्हणतात, बाप्तिस्म्याद्वारे आपण एकमेकांचे भाऊ बहिणी बनतो आणि म्हणून एकमेकांपासून हिरावून हिसकावून न घेता एकमेकांसाठी आपण रिक्त केलं पाहिजे. ही भावना या ख्रिस्ती या नात्याने लक्षात ठेवले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. आजच्या या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करीत असताना आपण स्वतःच्या जीवनाकडे पाहूया की मी माझे तन मन फक्त धनाकडे लावलेलं आहे का,
मी आपल्या समाजात, शेजोल्यात व धर्मग्रामात एकमेकांबद्दल प्रेम, दया व शांती निर्माण करण्यास मी कुठे कमी पडलो असेल तर परमेश्वराकडे क्षमा मागूया व ऐहिक गोष्टींपासून दूर राहून देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आपण झटावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाने गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, भाकर व द्राक्षरसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाच्या कृपाशक्तीने आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वर्धन मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परत येण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जय
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवस्त झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्या, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव, सदा सर्वदा हो हो, तुझा आठव. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधकांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आम्हाला सोडव. हे प्रभो,
सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेचे साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभो येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेचे श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजेवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वरा जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या ख्रिस्त प्रसादाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. चा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. तुझे प्रेम आणि सौख्य
बाळ येशू नवे नाव. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ बाळ होऊन होऊन या धर्तीवर अवतरलास. अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बालकापणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसवे पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यावर आणि ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. त्याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटले आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार स्वयंवेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हावर प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या बाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनांतील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. या करोना महामारीपासून जगाला परमेश्वराने मुक्त करावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तू आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोव्हेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थी प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बालकाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यासाठी मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे
आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्काराने त्यांचे जीवन उघड. आईवडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळवत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.